जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आज मी उभा आहे नालगाव या गावामध्ये। हे नालगाव गाव आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामधील एक छोटंसं गाव आहे, ज्या गावामध्ये कुठल्याही बाजूने बस येत नाहीये। त्या गावामध्ये मी उभा आहे आणि इथं उभा राहून मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित आपल्या महाराष्ट्रासाठी एक आदर्श असणार आहे। महाराष्ट्राने यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी, कारण आज महाराष्ट्रामध्ये काही सनातनी लोक, काही धर्माचे ठेकेदार जाणीवपूर्वक तरुणांची डोकी भडकवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी दंगली चालू करत आहे, दंगली सुरू केलेल्या आहेत। अशा वेळेस हे नालगाव गाव हे महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असं काहीतरी तुमच्या समोर चित्र उभं करत आहे आणि म्हणून या गावाबद्दल मी तुम्हाला सांगतोय। पाठीमागे आपण पाहू शकतो ह्या गावाचं ग्रामदैवत आहे। या गावामध्ये 99% पेक्षा जास्त हिंदू समाज असतानाही या गावाचं ग्रामदैवत जे आहे हे मुस्लिम एक संत, ज्यांना आपण गैबी साहेब असं म्हणतो, त्यांचे दोन भाऊ, एक थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ मी केला होता, ते मोठे भाऊ आणि हे लहान भाऊ, आणि हे दोन भाऊ या गावाचे ग्रामदैवत आहेत। आणि या गावामध्ये 99% पेक्षा जास्त हिंदू समाज असताना सुद्धा सर्व धर्मीय लोक या मुस्लिम संतांना आपला ग्रामदैवत म्हणून यांनी स्वीकारलेला आहे। आणि पिढ्यानपिढ्यापासून या गावाची वर्षभरातून एकदा यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये हे आपण काही ग्रामस्थ या ठिकाणी आपण पाहू शकतो, हे स्वतःच्या मनाने सहभाग घेतात। आता थोड्यापूर्वी मला सांगण्यात आलं होतं की कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर गैबी साहेबांचं नाव घेऊनच पुढे काम केलं जातं। ज्या महाराष्ट्रामध्ये काही लोक जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, याच ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हे गाव लोकांसमोर एक आदर्श म्हणून उभे आहे। तर मला या ठिकाणी तुमच्यापर्यंत या लोकांच्या भावना पोहोचवायच्या आहेत की हे महाराष्ट्रासाठी काय सांगू इच्छितात। त्या अगोदर मी या गावाच्या देवाबद्दल मी यांना काय विचारेल की खरंच या लोकांना काय माहिती आहे। तर आपल्यासोबत आहेत बुद्धिवान करळे गावचे ग्रामस्थ आहेत। तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की ही परंपरा तुमच्या गावामध्ये कधीपासून आहे आणि या यात्रेबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ह्या परंपरा आमची मला कळायच्या आधीपासून पिढ्याने पिढ्या चाललेली ही यात्रेचं आणि ह्या गैबी पीर असं या ग्राम दैवत म्हणून आम्ही मानलं जातं। ह्या असं काही हिंदू मुस्लिमचं काहीही आम्ही इथं जाणीवपूर्वक कुठलीही गोष्ट उचित न होता सगळं गाव एकवटीनं हे कार्यक्रम यात्रेचाच करतो। आता तुमच्या गावामध्ये मी पाहिलं विठ्ठल मंदिर आहे, बाजूला मारुती मंदिर आहे, सर्व प्रकारचे मंदिर या गावामध्ये असताना सुद्धा आपण एका मुस्लिम पीर यांना आपलं ग्रामदैवत मानलेलं आहे। आज जे बाहेर वातावरण आपण पाहतो, हिंदू मुस्लिम वाद चालू आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावाचं आदर्श दैवत, एक दैवत म्हणून आपण या पीर बाबांना आपण मानतो। तर याबद्दल तुम्हाला असं कधी वाटलं का की आपण हिंदू आहोत आणि आपल्याकडे सांगितलं जातं की आपल्याकडे 33 कोटी देव आहेत, मग असं असताना सुद्धा आपण एका पीर म्हणजे जे संत त्यांना आपण ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं आणि त्यांना आपण आदर्श मानून त्यांची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जात आहोत। तर अशा वेळेस कधी स्वतःला कमीपणा वाटला का तुमच्या, की आपण एका मुस्लिम देवाला आपला देव मानतोय? कधीच कमीपणा वाटलेला नाही। आम्ही कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलंही आमचं काय कार्य असलं तर दैवत म्हणून गैबी पीर साहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय किंवा नारळ फोडल्याशिवाय पुढचा कार्यक्रमच करीत नाही आम्ही। कधी तुमच्या गावामध्ये जसं बाहेर काही सनातनी आहेत, काही धर्माचे ठेकेदार आहेत, जे जाणीवपूर्वक बहुजनांच्या मुलांची माथी भडकवतात, हिंदू मुस्लिम म्हणून वाद लावतात, तर अशा प्रकारचे काही लोक कधी तुमच्या गावामध्ये आले का? नाही, एक आमच्या गावात डोक्यामध्ये आलं का? नाही, बिलकुल नाही। आमच्या गावात तसं कुणाचंही काही झालेलं नाही आणि आम्ही सगळं गाव एकजुटीनं हिंदू असून सुद्धा सगळं ही जे आहे ते गैबी पीराची यात्रा करतो, आम्ही ग्रामदैवत मानतो। सर्व गाव याच्यामध्ये सहभागी आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहू शकतो की या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न बांधता सगळे हिंदू समाज, लक्षात ठेवा मी परत शब्द वापरतोय की हिंदू समाज या ठिकाणी हे आपले पीर जे आहेत त्यांना आपलं दैवत मानून या ठिकाणी यात्रा साजरा करतोय। या ठिकाणी आमच्याबरोबर शिक्षक आहेत, करळे सर आहेत, यांनाही मी विचारू इच्छितो की तुमच्या गावाची परंपरा, त्यातून एक चांगला मेसेज या महाराष्ट्रात जाणार आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आज या ठिकाणी आमचं गाव नालगाव या गावाची गैबी पीर साहेबांची यात्रा अगदी उत्साहात मोठ्या आनंदाच्या ठिकाणी पार पडते। वर्षानुवर्ष डॉक्टर साहेब चालत आलेली परंपरा आहे आणि खास म्हणजे आमच्या गावामध्ये एक 99% म्हणाल तरी चालेल, 99% लोक हे हिंदू आहेत। तरी पण आमच्या गावचे
म्हणजे ग्रामदैवत जे मानतोय आपण ते गैबी पीर आहे. तर आम्हाला असं कधीही वाटलं नाही की बाबा 99% लोकसंख्या आहे तर आमचे गावची यात्रा ही ज्योतिबाचीच पाहिजे किंवा खंडोबाची पाहिजे, काय आपल्या हिंदू देवांचीच पाहिजे, असं कधीही झालेलं नाही. कारण या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्य हे पिढ्याने पिढ्या चालत आलेले आहे. हिंदू मुस्लिम हे आम्ही या ठिकाणी भावाभावाप्रमाणे राहतो. आणि ज्या प्रकारे आज वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसतंय, औरंगजेबाच्या कबरीवरून असेल किंवा जे हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा जो प्रयत्न होतोय, तर अशांसाठी जे समाजकंटक आहेत त्यांच्यासाठी आमचं गाव हे या ठिकाणी एक उत्तम म्हणजे उदाहरण तुम्हाला पाहायला भेटेल की आदर्श उदाहरण पाहायला भेटेल की 99% लोकसंख्या ही हिंदूची असताना या ठिकाणी मुस्लिम देवस्थान या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ग्रामदैवत म्हणून मानतोय. तर असं कुठेही काही नाहीये की हे फक्त जातीय दंगली घडवणं हे राजकारण्यांचं काम आहे, ते त्यांची त्यामध्ये पोळी भाजून घेणार आहेत. तरी सर्व आपल्या महाराष्ट्रातले जे कोणी तरुण मंडळी असतील त्यांनी वेळीच सावध व्हावं आणि या ठिकाणी आपण जे हिंदू मुस्लिम ऐक्य इतक्या दिवस टिकवत आलोय या ठिकाणी पुढेही टिकवावं असं मी त्यांना संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबतच गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत, किरण कुमार कळे यांनाही मी विचारू इच्छितो की तुमच्या गावची परंपरा ही कधीपासून आहे आणि या परंपरेमधून खरंच एक महाराष्ट्राला एक आदर्श जाणार आहे की हिंदू मुस्लिम ऐक्य आणि आपण जे पिढ्यानपिढ्या भाईचारा आपण एकत्र ठेवलेला आहे, बंधुभावाने आपण एकत्र राहिलो, तर आपण या महाराष्ट्रासाठी काय संदेश देऊ इच्छिता? हा आमच्या गावची जी यात्रा आहे वाडवडिलापासून पूर्वाने पार चालू आहे. अगदी वाडवडिलापासून ही प्रथा आहे. आणि मुस्लिमाचं आत्ता गावात एकही घर नसताना म्हैसगाव, शिराळा आणि नालगाव 3 शिवावर गैबी साहेबाचं एक मुख्य देवस्थान आहे. तिथं मुस्लिम वस्ती आहे. गैबी साहेब गावात आमचा धाकटा गैबी म्हणून आहे. तर आम्ही आमच्या गावचं ग्रामदैवत गैबी साहेबच मानून कुठलाही भेदभाव न करताना अगदी सर्वजण एकत्र तनमनानं यात्रा पार पाडतो. आणि कुठलेही ह्या गावात जातीय भेद नुसतं मुस्लिम आणि हिंदूच नव्हे, तर तुम्ही जर आणखी आमच्या इथल्या इतर समाजाशी जर संपर्क साधला दलित ही, तरी आमच्या भागात माझ्या माहितीप्रमाणे 40-45 वर्षात पूर्वीच आमच्या इथला तो भेदभाव संपलेला आहे. दलित आम्ही मिळून मिसळून एका ताटात जेवतो, एका ताटात राहतो, एकमेकाच्या कुटुंबात मिळून मिसळून वागतो. आणि हा आमचा गावचा आदर्श आहे की त्या समाजात आम्हाला परक समजत नाही, आम्ही त्यांना परक समजत नाही, कुठल्याही तुच्छतेची भावना ह्या गावात नाही. आणि ह्या पंचकृषीत सोलापूर जिल्हा आणि आपल्या परंडा तालुका जिल्ह्यात नालगावचं नाव कमी जसं असेल, परंतु ह्या गाव खानदानी मराठा म्हणून ह्या भागात एक प्रतिष्ठित सन्मानित गाव आहे. आणि त्या असताना सुद्धा एक आम्ही राजा राजवाड्यांचे परंपरागत वंशज समजत असताना सुद्धा दलित म्हणजे तुच्छता भाव ही काय भेदभाव होता तो गेल्या 50 वर्षापासून आम्ही पाळत नाही. माझ्या माहितीप्रमाणे 72 पासून तर नाहीच. त्यापूर्वीच काय आम्हाला माहितीला सांगता येणार नाही. अगदी त्यावेळेपासून आमच्या कुटुंबात तो समाज मिळून मिसळून असतो का नाही हे समोर आहे. तो एक आहे. आता हा दलित समाजाचा मुलगा आहे. माझ्या कुटुंबात, माझ्या घरात, माझ्या अगदी टोपल्यापर्यंत प्रथम ह्याला मान होता, म्हणजे अगदी 30-40 वर्षापूर्वी. आणि ही प्रथा गावात आमच्या ऐक्याची फार मोठी आहे. आणि या गावालाच आपल्याला थोडपण आहे. तसं निर्व्यसनी गाव आहे आणि एक विचारधारा समजणारं गाव आहे. आता सुशिक्षित एक पिढी जी आहे आत्ताची तरुण मुलं आत्ताची बोललेले, त्यांनी तर आमच्या पुढे जाऊन त्या गोष्टी मिळून मिसळून सुरू केलेल्या आहेत, आदर्श होत आहेत. आता PhD विद्याप्रतिष्ठानसारख्या ठिकाणी सन्मानित आमचे नेताजी कळे काम करतात. बारामतीला, चिंचगावला फार मोठे हायस्कूल टाकलेले आहे. ह्या गावचे हायस्कूल कॉलेजपर्यंत आहे ते. आणि ह्या गावचे बरेच नागरिक पुण्यासारख्या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा प्रमुख ह्या गावचे आहेत. आणि बार्शीला सुद्धा डोळे डॉक्टर ह्या गावचे नागरिक आहेत. SP कल्या म्हणून शराबाद सर होते, तर बार्शीला आम्हाला नालगावचे SP कल्या सरांच्या गावचे का विचारलं जायचं. हा जे ह्या गावचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, ही जे एक लौकिक आहे. आणि या परिसरातलं असं गाव नाही की जे आमच्या गावावर, आमच्या नागरिकावर आमचं प्रेम करत नाही. आणि ही आमची कमाई समजतो मी. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो की या गावचा इतिहास असा आहे की पिढ्यानपिढ्या हा उत्सव साजरा केला जातो. कधीही कोणाच्या मनामध्ये हिंदू मुस्लिम हा द्वेष कधी आलेला नाहीये. बोलता बोलता त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की या गावामध्ये एकही मुस्लिम घर नाहीये, पण आजूबाजूच्या गावातून येणारे मुस्लिम आणि एक बडा पीर, ज्याचा विषय आपण थोड्या व्हिडिओ बनवलेला होता, त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे की त्या ठिकाणी एक मुस्लिम वस्ती आहे. 1-2-3 गावांच्या शिवेवरती आहे, तिथं फक्त मुस्लिम लोक राहतात. पण गावामध्ये इथे एकही मुस्लिम घर नसताना सुद्धा
संपूर्ण गावाने, आणि आज या ठिकाणी आपल्याला जे लोक भेटले यापैकीही कुणी मुस्लिम नाही, सर्व हिंदू युवक आहेत, सर्व हिंदू लोक आहेत, आणि यांनी गैबी साहेबांबद्दल जी आपुलकी दाखवलेली आहे, जी आत्मीयता दाखवलेली आहे, ही खरंच उल्लेखनीय आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक आदर्श असेल की या महाराष्ट्रामध्ये जे लोक आपल्याला जातीच्या नावावर भांडण करायला लावत आहेत, ज्या दंगली घडत आहेत, यापासून मुलांना लांब राहा. ही महाराष्ट्रभूमी संतांची भूमी आहे. मग ते मुस्लिम संत असतील, हिंदू संत असतील किंवा इतर धर्मीय संत असतील, या सर्व संतांना मानणारे आपण लोक आहोत. तरुणांना या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की स्वतःची प्रगती करा. कुठल्याही तुम्ही धर्माचे असाल तरीही असे माथी भडकवणाऱ्या लोकांपासून सावध राहा. प्रत्येक धर्मामध्ये काही डोके असणार आहेत की जे स्वतःच्या स्वार्थासाठी तरुण मुलांना भडकवत आहेत. अशा लोकांपासून लांब राहा. राहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी थडगी पाहायला मिळत आहेत. पण मित्रांनो, थडगी आणि पीर ह्यामध्ये भरपूर फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण होती की माणूस मेल्यानंतर आपलं तिथं शत्रुत्व संपतं, आणि जो कोणी शत्रू आहेत, जो कोणी शत्रू म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आपल्यावर जे आक्रमण झालं ते मोगलांचं आक्रमण झालं होतं, सर्व मुस्लिमच लोक होते त्या ठिकाणी येणारे, पण तिथं काही सरदार हिंदूही होते. परंतु तो शत्रू मेल्यानंतर त्याच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याचं दफन व्हावं अशी छत्रपती शिवाजी महाराजांची माझी जाऊनची आपल्याला शिकवण होती. त्याप्रमाणे मराठ्यांच्या युद्धामध्ये जे काही शत्रू, जे सरदार शत्रूंची आले त्यांची थडगी आपल्याला पाहायला मिळतात. पण थडगी आणि पीर ह्यामध्ये फार मोठा फरक आहे. हा प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. पीर म्हणजे संत आहेत, आणि जे थडगा आपल्याला पाहायला मिळतं तो एखादा शत्रू आला होता, तो मेल्यानंतर त्याच्या धर्मानुसार त्याला विधिवत त्या ठिकाणी त्याला दफन केलं गेलं होतं. आणि असंच एक थडगं आपल्याला आहे, औरंगजेबाचं थडग आपण म्हणतो. ते काढण्यासाठी काही लोक भडकवत आहेत आणि तिथून दंगलीची सुरुवात झाली. मित्रांनो, औरंगजेबचा युद्ध जे होतं हे राजकीय युद्ध होतं. औरंगजेबाच्या सैन्यामध्ये कितीतरी हिंदू सैन्य होतं. अगदी त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या सुद्धा सैन्यामध्ये कित्येक मुस्लिम सरदार होते, मुस्लिम लोक होते. हे कधीही धार्मिक युद्ध नव्हतं, तर ते राजकीय युद्ध होतं. राहिला प्रश्न औरंगजेबाची कबर काढायची का, तर नाही काढली पाहिजे. कारण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांनी जर आपल्याला विचारलं की औरंगजेब कोण होता, कसा आला होता, तर आपल्याला ते दाखवण्यासाठी ते थडगं असणं अत्यंत महत्वाचं आहे. नसेल तर शिवाजी महाराजांचं कर्तृत्व संपून फक्त एक शिवाजी महाराज म्हणजे काल्पनिक कथा होती असं पुढच्या पिढीपर्यंत मेसेज जाईल. म्हणून ते थडगं असणं गरजेचं आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट, त्या थडग्याचं उदात्तीकरण होता कामा नये. ते थडगं म्हणजे एक समाधी आहे. स्वराज्याचा शत्रू आला होता, त्याला याच ठिकाणी संपावं लागलं. शिवाजी महाराज एवढ्या बलाने शत्रूला तोंड देऊन नामोहन केलं, हा शिवाजी महाराजांचा गौरव आहे. यस, आणि तो शत्रू इथं मेला, त्याला इथंच आपण त्या ठिकाणी गाडलेला आहे. तो इतिहास सांगण्यासाठी ते थडगं इथं पाहिजे. पण त्या थडग्याच्या नावावरती जे लोक दंगली भडकवत आहेत अशा लोकांसाठी मला सांगायचंय, हिंदू मुस्लिम पूर्वीपासून एक आहेत, एकत्र ह्या लोकांनी काम केलेलं आहे. पुढची पिढीही काम करत आहेत. ही एकता सांभाळण्यासाठी, ही महाराष्ट्रामध्ये शांतता राहण्यासाठी हे दोन्ही समाजाने एकत्र असणं फार फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी अत्यंत एक आदर्श उदाहरण म्हणजे आपल्या पाठीमागे असलेलं गैबी साहेब आपण पाहतो. आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं की एक भक्ताने या ठिकाणी नारळ पण फोडलेला आहे. म्हणजे सर्व जे पूजा होते ते हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे होते. ज्यावेळेस लोक तिथं जात आहेत, ज्यावेळेस दर्शन घेत आहेत, त्यावेळेस कुणीही मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे किंवा इथं नमाज वगैरे काय पठण होत नाहीये. इथं हिंदू लोक आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार तिथं पूजा करत आहेत. अगदी अगरबत्ती लावणं असेल, तिथे नारळ फोडणं असेल, त्याचं प्रसाद वाटणं असेल, हे सर्व हिंदू धर्मातल्या रूढी परंपरेनुसार या ठिकाणी पूजा होते. आणि सर्व लोक अगदी गुण्या गोविंदाने आनंदाने राहत आहेत. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये द्वेष नाहीये, कुठल्याही प्रकारचा मतभेद नाहीयेत. आणि हा एक आदर्श नालगावकरांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे. खरंच या लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की हा आदर्श तुम्ही लोकांसमोर ठेवला आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र एक शांततेकडे जाण्यासाठी एक मदत होणार आहे. धन्यवाद.